ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये गिरिजाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि त्याचमुळे ना आता मात्र रुद्र सांगत असतो की जोपर्यंत मला तुम्ही पेपर दाखवत नाही ना तोपर्यंत मी काही पुढच्या कोणत्याही कामाला तयार होणार नाहीये. आता पेपर मागितलेले असतात. मग मात्र आता पेपर आणल्याशिवाय इकडे मात्र नागेश्वरला पर्याय नसतो. नागेश्वर पेपर घेऊन येतो आणि त्याच्या मित्रालाच म्हणजेच अर्जुनला आता पेपर दाखवले जातात. अर्जुन वकील असल्यामुळे ते पेपर व्यवस्थित बघतो, पण ते पेपर जे असतात ते नागेश्वरने मुद्दामून चुकीचे आणलेले असतात. ज्या पेपरवर सही केलेली असते ना कॉन्ट्रॅक्टच्या ते कॉन्ट्रॅक्ट पेपर न आणता त्याने एक माफीनामा आणलेला असतो आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हा तर माफीनामा आहे. तर लगेचच आता नागेश्वर सुद्धा बोलू लागतो की हो बरोबर माफीनामाच आहे. ते काय झालं होतं की आम्ही ना डिसाईड केलं होतं की या मुलीच्या बाबतीत आपण खूप मोठे अन्याय केले आहेत. मग आता या मुलीसाठी आपणच काहीच करायला हो आणि म्हणूनच आम्ही मात्र ठरवलं होतं की सगळ्यांसमोर जस आपण हिला नाव ठेवली तसंच सगळ्यांसमोर आम्ही तिची माफीही मागितली आणि मग रिसर्च त्यांना मागणी घालून त्यांना लग्नासाठी तयारही केलं. त्याचीच ही पोचपावती आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा बघून घ्या आणि तुमच्या मित्राने आता खुद्द सांगितले म्हटल्यावर तुमचा तर आता विश्वास तर बसलेलाच असेल ना, असं देखील आता म्हटलं जातो. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे जो रुद्र असतो त्याला विश्वास बसतो आणि तो म्हणत असतो की सॉरी बाबा, पण मी तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला. मला असं वाटलं की खरंच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केला आहे. म्हणून मग आता इथे पुन्हा एकदा त्या सावीचा त्यासोबत त्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. कारण त्यांना असं वाटत असतं की निदान आपण असं काहीतरी करू जेणेकरून आता आपल्या हव्या त्या गोष्टी जशा पद्धतीने तशाच घडतील. पण आता तशा अशा पद्धतीने त्या गोष्टी झालेल्या नसतात. कॉन्ट्रॅक्टच सत्य सांगितलं तर नक्कीच तो याबद्दल विचारेल आणि हे लग्न मोडेल. पण इकडे मात्र आता मोठा डावपेच रचलेला असतो आणि या डावपेच्या मधूनच आता मात्र रुद्राला सगळं सत्य समजलेलं असतं आणि त्याच वेळेला रुद्रला हे सत्य जरी समजलेलं असलं तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य कळलेलं नसतं. त्याने नागेश्वरने ऐन वेळेला मस्तपैकी बाजू सावरून घेतलेली असते आणि ज्या वेळेला आता हे सगळं रुद्राला कळतं तेव्हा रुद्र नागेश्वरची माफी मागतो आणि माझ्यामुळे हे सगळं झालं. मला असं वाटलं नव्हतं की या सगळ्या गोष्टी खरंच अशा असतील. खरंच मी तुमची मनापासून माफी मागतो आणि असं बोलून नागेश्वर समोर हात जोडू लागतो. त्याच वेळेला आता रुद्र आणि जेव्हा हे सगळे प्रकार घडत असतात ना, तेव्हा मात्र आता रुद्र लगेच जाऊन नागेश्वरला गय सुद्धा मिळतो. कारण त्याला माहिती असतं की त्याने त्याच्या वडिलांवर अविश्वास दाखवलेला आहे आणि त्याच गोष्टीच त्याला खूप जास्त वाईट वाटतं आणि म्हणूनच तो आता आपल्या बाबांची माफी मागायलाही पुढे जातो. बाबांना म्हणत असतो की सॉरी माझं चुकलं आणि तो त्यांची गय भेट घेतो. ज्या वेळेला रुद्रने आता नागेश्वरची गय भेट घेतलेली असते ना, तेव्हा मात्र आता रुद्र जो आहे तो मात्र मान मागेच घेऊन उभा असतो. पण त्याच वेळेला इकडे नागेश्वरच लक्ष मात्र बरोबर असतं आणि नागेश्वर डोळ्याने इशारा करतच आता मात्र बोलत असतात आणि जेव्हा हे डोळ्याने इशारा करूनच बोलतात ना, तेव्हा मात्र आता इथे समजून जातं की हे सगळं काही आपल्यालाच आहे. गिरिजा आता त्यांच्याकडे पाहतच राहते. कारण गिरिजाला माहिती असतं की आपलं पुन्हा एकदा हे सगळं गुपित लपवलं गेलेलं आहे. पण हे किती दिवस लपणार आहे ही सुद्धा मनामध्ये कुठेतरी भीती असते. पण आता सायली म्हणत असते की चला आता ना, तुमच्या बायकोला मी असं तयार करते ना की तुम्ही तुमच्या बायकोला बस बघतच बसाल. मग आता इकडे मात्र तुमच्या बायकोला तुम्ही बघत बसाल असं म्हटल्यावर रुद्रही खूप जास्त खुश झालेला असतो आणि सायलीने आता जे काही गैरसमज त्यांच्यामध्ये झालेले असतात ना, ते तर मिटवलेले असतात आणि त्यामुळे सुद्धा ती खूप जास्त खुश असते. ती म्हणत असते
की चला फायनली सगळं काही नीट झालं. मात्र आता नागेश्वरला खूप जास्त राग आलेला असतो. त्याला असं वाटत असतं की त्याचं सत्य आता सगळ्यांसमोर येते की काय. म्हणूनच तो आता आत्याकडे रागाने पाहत असतो. त्यावेळेला आत्या म्हणत असते की आता काय करायचं. सावीला कळत नसतं की या सगळ्या सिच्युएशनमध्ये कसं काय हँडल करायचं, कारण सावीला काही झालं तरी रुद्र हवा असतो. पण रुद्र आता तिला भेटू शकत नाहीये हे सुद्धा मनोमन ती ठरवत असते. तर आता नागेश्वर आणि त्यासोबत रुद्र जेव्हा बोलत असतात ना, तेव्हा मात्र आता गिरिजाच बरोबर लक्ष असतं. गिरिजा विचार करत असते की यातून कधी सगळा मार्ग निघणार आहे आणि या सगळ्या गोष्टी मी कधी सांगू शकणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता राजला समजत नसतो. तो विचार करत असतो की त्याने कालच त्या सचिन आणि त्यासोबत तिथे असणाऱ्या या साक्षीला एकत्र पाहिलेलं होतं. मग तो एका पॉइंटला विचार करतो की या दोघांना तर मी एकत्र पाहिलं, पण त्या दोघांचा बॉन्ड जो होता तो फक्त फ्रेंडशिपचा नव्हता. त्यांचं नातं बरंच पुढे केलेलं आहे हे सुद्धा त्याला कळून चुकलेलं असतं. मग आता या नात्यामध्ये नेमका काय ट्विस्ट आहे काहीच कळत नाहीये. कसं शोधून काढायचं या द्विधा मनस्थितीत तो अडकलेला असतो. पण त्याच वेळेला ना तिकडे मात्र आता आलेली असते आणि सुमन जेव्हा येते ना तेव्हा सुमन म्हणत असते की काय हो, तुम्ही अजून तयारी केलीच नाही का? काय इतकी तयारी करून कुठे झाली आहेस? असं देखील नागराज आता तिला विचारतो. त्यावर नागराजला ती सांगू लागते, मी ना जरा बाहेर जाते. तुम्हाला मी सांगितलं नव्हतं का डोहाय जेवणाला जायचं आहे? कोणाच्या डोळ्यात जेवणाला चालीस? अस्मिताच्या. हो, अस्मिताच डोहाय जेवण आहे ना. मग तिथेच आपल्याला इन्व्हाइट केले. आधीच खूप उशीर झालाय, मी निघते. असं बोलूनच ना आता मात्र आता इथे सुमन निघत असते. पण सुमनला लगेचच नागराज बोलत असतो की थांबा, मीही येतो. कारण आता नागराजला माहिती असतं की अस्मिताचा आता डोहाय जीवन आहे म्हटल्यावर तिथे सचिनही येईल. सचिन तिथे आल्यावर आपल्याला जे हो आहे ते साध्य करता येईल हे सुद्धा आता त्याच्या डोक्यामध्ये असतं. आणि म्हणूनच ना आता पूर्णपणे विचार करूनच तो गेलेला असतो. म्हणत असतो की 10 मिनिट दे मला, मी पटकन फ्रेश होतो आणि येतो. मग आपण दोघेही निघूया. कारण आहे ना, त्याला आता हे सगळं गुपित शोधून काढायचं असतं की नेमकं यामागे काय आहे ते. सुमनला पुन्हा एकदा डाऊट येतो. ती विचार करत असते की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे, पण काय गडबड असेल हा विचारही तिच्या डोक्यात सुरू असतो. दुसरीकडे प्रिया अचानकपणे सगुनाकडे जाऊन आलेली असते, म्हणून बराच वेळ ती इथे नसते. म्हणून सावित तिच्यावर चिडते आणि सावितीला म्हणत असते की काय चाललंय ग तुझ? तुला आमची मदत करायला इथे बोलवले आणि तू कुठे गेली होतीस? त्यावर प्रिया सांगते की माझं ना जरा एक काम होतं, तेच करायला मी गेले होते. काय झालं? पुढे काय करायचं आहे? काही नाही, सगळे प्लॅन फ्लॉप होतायत. मला काय त्या रुद्रसोबत लग्न करता येणार नाही असंच आता सावी बोलत असते. त्यावर प्रिया तिला म्हणत असते की नको टेन्शन घेऊ, इतकं सगळ्या काही गोष्टी नीट होतील. नको पॅनिक होऊस इतकी. आणि असं बोलूनच ना आता शांत करण्याचं काम केलं जातं. मग आता आपण काय करूया? तर प्रिया म्हणत असते की आपण दुसरं काहीतरी करूया ना. काहीच करून उपयोग नाहीये. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सत्य आम्हाला समोर आणायचं होतं, पण त्यामध्ये सुद्धा ना बरोबर त्यांनी व्यवस्थित डाऊट पेच रचला आणि तो प्लॅन सुद्धा आमचा उधळून लावला. त्यामुळे आता दुसरा काहीच प्लॅन नाहीये आमच्याकडे करण्यासारखा का, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता काय करावं लागेल? मग प्रिया म्हणत असते की आपण काहीतरी वेगळं ठरवूया. तर त्यावर प्रियावर सुद्धा आत्या चिडत असते. कारण ती म्हणत असते की इथे ना मला कायमच राहायचं आहे. तू काय 2 दिवसाला आलीस निघून जाशील नंतर. मग प्रिया म्हणते की मला एक गोष्ट सांगा, इथे म्हणजे कोणीतरी शत्रू तर असेलच ना त्या गिरिजाचा. मग शत्रू हा मित्र असतो दुश्मन, लक्षात येतं ना? त्यावर मात्र हो, ते लक्षात येते गोष्ट.
मग कोण आहे शत्रू काही माहिती आहे का? त्या गिरिजाचा कोण दुश्मन असणार आहे? असाच विचार ना सावीच्या मनामध्ये येत असतो. त्यावर आता आत्या सांगतात की हो, मला माहिती आहे तिचा दुश्मन कोण आहे, ते म्हणजेच तिच्यावर प्रेम करणारा तो अंकुश. तरच आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. मग काय कामच झालं ना. मग आपण नामाळा राहायचं, त्याला काम करायला सांगायचं. मग आपलं कामही होईल आणि त्याला त्याची गिरिजाही मिळेल. असे आपण एका दगडात 2 पक्षी मारायचे असंच आता त्यांचं ठरलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी त्यांच्या ठरतात ना, तेव्हा मात्र आता सावी म्हणत असते की चला आपण हा प्लॅन आता वर्क करायला घेऊया. दुसरीकडे आत्यासुद्धा आता प्रियाच खूप जास्त कौतुक करत असतात. कारण प्रियाच माइंड ना या सगळ्या बाबतीत ना खूप जास्त फास्ट चालत असतं आणि त्यामुळेच ना आता प्रियाच माइंड इतक्या फास्ट चालते म्हटल्यावर आता ते सुद्धा या सगळ्यामधून मार्ग काढण्यासाठी काही ना काही प्लॅनिंग करतच असतात. तर दुसरीकडे मात्र आता खूप सुंदर असं सायलीने गिरिजाला संगीत फंक्शन्ससाठी रेडी केलेलं असतं, जेणेकरून रुद्र तिच्याकडे पाहतच राहील. आता जेव्हा एवढं छान ते तयार करते तेव्हा तिला काजाचा तीट सुद्धा लावते. कारण जेव्हा तुला ना आमचे रुद्र भाऊजी बघतील ना, तेव्हा मात्र त्यांची काही तुझ्यावर ना नजर हटणार नाही आहे, असं देखील आता मुद्दामूनच सायली बोलत असते. तेवढ्यातच विशाखा तिथे येते आणि विशाखा म्हणते, झाली का बाई तयारी? जेव्हा ती गिरिजाला बघते तेव्हा मात्र आता तिला खूप जास्त आनंद होतो. कारण तिचे ते सौंदर्य आणि या सगळ्यामध्येच ना ती खूपच जास्त एकदम इंटरेस्टने आलेली असते आणि तिच्या आता आता ती फोटो सुद्धा काढते. विशाखा म्हणत असते की चला बाबा, आपल्याला सुद्धा तयारी करायला हवी संगीताची. दुसरीकडे आता एक सीन दाखवला गेलेला आहे, तो म्हणजे डोहा जेवणाचा. एकटी अस्मिता उभी असते आणि तिचे फोटोज काढायचं काम सचिन करत असतो. म्हणजे ओटी वगैरे भरून झालेली असते डोहा जेवणाची आणि तीच फोटो सेशन सुरू असतं. तेवढ्यातच प्रताप आता मात्र सचिनला म्हणत असतात की तू काय फक्त तिच्या एकटीचेच फोटो काढत बसणार आहे का? जा, तूही जा आणि तिथे उभा राहा, म्हणजे मी तुमच्या दोघांचेही फोटोज काढतो. अरे असे काय लांब लांब उभे राहताय? जरा खांद्यावर हात ठेव ना, म्हणजे फोटो कसा छान येईल ना. असं देखील आता इकडे असणारी ही प्रतिमा जी आहे ती मात्र आता सचिनला बोलत असते. मग सचिन खांद्यावर हात ठेवतो आणि वेगवेगळ्या पोजेस देऊन आता त्यांचे फोटोज खूप सुंदर असे निघत असतात. तेवढ्यातच तिथे आता सुमन आणि त्यासोबत आलेले असतात आणि म्हणतात की हे काय तुमचा प्रोग्राम झाला, पण अरे आम्ही तर खूपच लेट आलो, आम्हाला यायला उशीर झाला, त्यासाठी खरंच सॉरी. मी तर कधीच तयार होऊन निघाले होते, पण ह्यांच आवरायचं बाकी होतं त्यामुळे उशीर झाला. खूप उशिरा आलात, कोटीचा प्रोग्राम झालाय, आता आपण ना जेवायलाच बसूया, असं देखील कल्पना आणि प्रतिमा म्हणतात. त्यावर अहो आल्या आल्या कुठे जेवायला बसताय? थांबा, आम्ही अस्मितासाठी गिफ्ट आणलं आहे, ते तर आम्हाला अस्मिताला गिफ्ट देऊ दे. अगं उभी का? हे बोलत जाना, याला आपण गिफ्ट देऊया. आणि असं बोलून ना मुद्दामहूनच ना आता गिफ्ट द्यायला जायला लागतं. तर मुद्दामहूनच ना आता नागराज म्हणत असतो की खूपच सुंदर ग्लू आलाय बघा अस्मिताच्या चेहऱ्यावर. म्हणजे सचिन काय आता कायमच्या इथे राहायला आला आहे का? कुठलं काय काका, ह्याच नुसतं ना येऊन जाऊन असतं. याला मी म्हटलं जर US वरून आला आहेस तर थांब ना, पण ह्याच्या कामाच्या फेया इतक्या वाढलेल्या असतात ना की ह्याचं ना बायकोकडे जराही लक्ष नसतं. अगं बायको, तू एकाच शब्दात बोलवलं की मी लगेच येतो ना, पण आता सगळीकडे बघावं लागत असेल ना. मुद्दा म्हणून नागराज ना सचिनला टोमणी मारत बोलत असतो. हो, मला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. हो, आता जबाबदारी वाढली असेल, इकडचं तिकडचं सगळं मॅनेज करावं लागत असेल ना तुम्हाला, असं नागराज सचिनला टोमणे मारत बोलत असतो. पण सचिनला याबद्दल काही कळत नसतं. नागराज मुद्दामून हे सगळं बोलत असतो कारण त्याने आता साक्षी
आणि सचिनला एकत्र पाहिलेलं असतं. त्यामुळेच ना तो मुद्दाम एक एक वार करत असतो. म्हणजे हा कुठे असतो, काय असतो, मग 4 दिवस इथे असतो, 4 दिवस तिथे असतो. मी जेव्हा बोलवते तेव्हाच हा येतो. हे सुद्धा अस्मिताकडनं कळलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता नागराजला बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या असतात की ह्याचं आणि साक्षीच वेगळंच काहीतरी बॉन्डिंग आहे. आणि त्यामुळेच ना हा अस्मिता जवळ जास्त दिवस थांबत नाहीये. या गोष्टी जेव्हा आता नागराजला समजतात तेव्हा नागराज थोडी ना शांत बसणारे. नागराजच्या म्हणतात नाही का मस्ती असते, तसेच आता नागराजमध्ये मस्ती असते. तर दुसरीकडे मात्र आता अस्मिता आणि त्यासोबत सचिनचे वाद असतात सुरू. म्हणजे हे थोडेसे नोटंकी स्टाईलमध्ये. मी बोलवल्यावरच तू येतो, नाही मी सुद्धा येतो तुझी आठवण आल्यावर, असे काहीसे त्यांचे वाद सुरू असतात. त्यात आता ह्याच्याकडे तर पुरावा पाहिजे ना नागराजकडे. म्हणून नागराज काय म्हणतो की चला ना आपण आता गिफ्ट तर दिलेला आहे, खूप सुंदरसा सेल्फी काढूया. आणि असं बोलून ना तो त्याच्याच मोबाईलचा कॅमेरा ऑन करतो आणि चौघांच्याही सेल्फी काढतो. सुमन, अस्मिता, सचिन आणि तो या सेल्फीमध्ये असतात. त्याच वेळेला आता मुद्दामूनच नागराज म्हणत असतो की तुमच्या दोघांचा एक असा सुंदर असा फोटो काढतो. मग आता तिथे सुमन उभी असते. तर सुमनला आता नागराज म्हणत असतो की मी दोघांचं म्हटलोय, तिघांच्या नाही हो बाजूला. आणि असं बोलून तो सुमनला बाजूला करतो आणि त्यानंतर त्या दोघांच्याही फोटो काढतो आणि खुनशी हसत असतो. कारण आता त्याला हा पुरावा साक्षीला दाखवायचा असतो आणि यासाठी तो पुरावा त्याने मोबाईलमध्ये स्वतःच्या कैद केलेला असतो. दुसरीकडे मात्र आता हे आत्या त्या माणसालाच म्हणजे त्या अंकुशला भेटायला गेलेली असते आणि अंकुशला म्हणत असते की तुझं गिरिजावर प्रेम आहे मला माहिती, मग गिरिजासोबत लग्न करणार आहेस का, असं देखील आता त्याला विचारलं जातं. तर अंकुश म्हणतो की तुमच्या भाच्यासोबत तर त्याचं लग्न आहे आणि याची चर्चा गावभर आहे. पण आता आत्या सांगत असतात की हे लग्न तर आहेच, पण मला तिचं आणि त्यासोबत रुद्रच लग्न होऊ द्यायचं नाहीये आणि त्यासाठी मी तुझ्याकडे आले. तुला तर गिरिजा आवडते ना, तुला गिरिजाला मिळवायचं असेल तर ही शेवटची संधी आहे. गिरिजाला मिळवायचं असेल तर ऐन लग्नातून गिरिजाला गायब करायचं, ब्लॅकमेल करायचं आणि तिच्यासोबत लग्न करायचं. मग गिरिजा कायमची तुझी होऊन जाईल. काय वाटतं तुला, पटते काही गोष्ट? त्यावर मात्र आता तो या सगळ्यासाठी तयार होतो. कारण त्याला ना गिरिजा हवी असते आणि आई ती संधी समोरून चालत येते म्हटल्यावर ती संधी सुद्धा आता त्याला सोडायची नसते. आणि म्हणूनच आता ती संधी चालून आली म्हटल्यावर तो लगेच आत्याच्या या प्रपोजलला होकार देतो. आता आत्याही खूप जास्त खुश असतात आणि मग काय त्यांचं प्लॅनिंग ठरतं, कशा पद्धतीने घरात यायचं आणि कशा पद्धतीने गिरिजाला ब्लॅकमेल करायचं या लग्नासाठी. याचं पूर्ण प्लॅनिंग त्यांचं झालेलं असत. दुसरीकडे आता विशाखा ही तिला पूर्णपणे नटवत असते आणि त्याच वेळेला आता तुझ्या चेहऱ्यावर खूप सुंदरसा ग्लो आलाय असं देखील विशाखा गिरिजाला सांगत असते. आता काही टेन्शन नाही घ्यायचं, आता रुद्रप्रताप सोबत मस्तपैकी डान्स एन्जॉय करायचा, असं देखील विशाखा सांगत असते. पण मला हे सगळं जमेल का? मग का नाही जमणार? त्यांच्या पायावर पाय ठेवलास ना की सगळ्या गोष्टी जमतील आणि ते ना तुला सावरूनही घेतील, असं विशाखा आता गिरिजाला बोलत असते. गिरिजाच मन मात्र काही ऐकायला तयार नसतं. तिचं चित्त त्यावर नसतं. कारण आता तिला माहिती हे जर सत्य कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच कधी ना कधी करणार आहे. पण जेव्हा हे सत्य जेव्हा समजेल तेव्हा काय होईल या सगळ्याचा विचार ती करत असते. कारण ती मनापासून ना या लग्नाला तयार नसते. खरं तर रुद्रला या लग्नामध्ये खूप जास्त आनंद मिळत असतो. कारण त्याने ज्या मुलीवर प्रेम केलेलं असतं त्याच मुलीसोबत आज त्याला लग्न करता येणार असतं. दुसरीकडे आता संगीताची खूप छान अशी तयारी झालेली असते. सायली अनाउन्समेंट करायला येते.
सायली म्हणत असते की आज रुद्र आणि गिरिजाच्या संगीत सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. कल्पना सुद्धा आता आलेली असते. मग आता संगीताच्या प्रोग्रामची पहिली सुरुवात जी आहे ती मात्र रुद्रच्या आईच्या डान्सनेच होणार असते. म्हणून सायली अनाउन्समेंट करते. मग इथे नागेश्वर म्हणत असतो की तुमच्या सासूबाई आल्या आहेत. तर मग तुमच्या सासूबाईंच्याही होऊन जाऊ दे की डान्स. त्यावर सायली म्हणते की होईल ना. मग या दोघी मैत्रिणी मिळून डान्स करायचा ठरवतात. म्हणजेच काय तर रुद्रची आई आणि अर्जुनची आई वासंती आणि त्याचसोबत कल्पना या दोघींनाही आता सायली स्टेजवर बोलवत असते आणि म्हणत असते की या तुमचं नृत्य सादर करा. आणि त्याच वेळेला आता त्या दोघींच्या नावाची अनाउन्समेंट होते. तेव्हा गिरिजा आणि त्यासोबत रुद्र तिथे बसलेले असतात आणि मस्तपैकी हा संगीत सोहळा एन्जॉय करत असतात. तर आता कल्पना आणि त्यासोबत वासंती पुढे येतात आणि त्यांचा आता डान्स सुरू होतो. त्यांचं गाणं असतं मधु महासहान नवाजे महाराष्ट्र शाहीर या मूळ मधल सांग आहे. आणि ह्या दोघीही जणी त्या गाण्यावर थिरकत असतात. खरं तर कल्पना खास संगीत फंक्शनसाठी आलेली असते. आणि मग काय सायली अनाउन्समेंट करताना हे देखील बोलते की माझ्या सासूबाई आणि त्यासोबत रुद्रप्रतापच्या आईसाहेब या दोघांच्याही भन्नाट असा डान्स होणार आहे. मग दोघेही येऊन मधुमा सहा नभा या गाण्यावर नृत्य सादर करतात. त्या डान्स करत असताना त्यांचा डान्स इतका सुरेख असतो ना की प्रत्येकजण टाळ्या वाजवत असतात. आणि त्याच वेळेला आता दोघीही जणी उत्तम सादरीकरण करतात. सगळ्यांनाच हा डान्स खूप जास्त आवडतो. काही पाहुणे मंडळी सुद्धा आलेले असतात आणि त्यामुळे आता हा डान्स तर होतो. त्याच वेळेला हा डान्स पूर्ण झाल्यानंतर खूप जास्त सगळेजण बसलेली लोक आता टाळ्या वाजवू लागतात. कारण खूप सुंदर असा दोघीनेही सासूआने डान्स केलेला असतो. एक तर गिरिजाची सासू आणि दुसरीकडे सायलीची सासू अशा दोघी मैत्रिणींनी मिळून खूप सुंदर असा डान्स केल्यानंतर आता सायली पुन्हा एकदा स्टेजवर जाते आणि सायली आता म्हणत असते की तुम्ही हे नृत्य तर पाहिलं. आता आपण सुरुवात तर यांच्या गाण्याने केली. आता दुसरं गाणं सादर करायला इथे नागेश्वरजी येणार आहेत. म्हणजेच आता रुद्रचे बाबा. दुसरीकडे मात्र आता साडी घालायचं काम जे आहे ते मात्र विशाखाच सुरू असतं. विशाखाने साडी नेसताना दारही लावलेलं नसतं. पण त्यावेळेला तो अंकुश या संधीच सोनं करतो. त्याचा मोबाईल बाहेर काढतो तो आणि त्या मोबाईल मध्ये आता विशाखाचा साडी बदली करतानाचा व्हिडिओ बनवत असतो. जेणेकरून विशाखाला ब्लॅकमेल करता येईल. आणि विशाखाला ब्लॅकमेल करता आलं तर गिरिजा आपली होईल असा काहीतरी त्याचा हेतू असतो. आणि त्यासाठी तो मात्र विशाखाचा तो असा व्हिडिओ बनवतो ज्यामध्ये विशाखा पूर्णपणे वेगळ्या अवस्थेत असते आणि ती साडी नेसत असते. तो व्हिडिओ एकदा का त्याच्या हाती लागला की मग आपली इज्जत वाचवण्यासाठी नक्कीच विशाखा आपली साथ देईल हे सुद्धा त्याला माहिती असतं. आता सायली अनाउन्समेंट करते की आता मुलाचे बाबा येणार आहेत. पण नागेश्वर यायला थोडे लाजत असतात. पण आता मात्र नागेश्वरांना इकडे मात्र आता सांगू लागतो रुद्र की बाबा एवढं तर व्हायलाच ना. मग आता रुद्र तिथे जातो आणि रुद्र बाबांना रिक्वेस्ट करतो. म्हणून नागेश्वर पुढे जातात आणि मग नागेश्वर शिववान या मालिकेचं टायटल सॉन्ग बोलून दाखवतात. आणि त्यांच्या या सुरेल आवाजात जेव्हा ते हे टायटल सॉन्ग बोलतात ना तेव्हा मात्र सगळेजण त्यांच्या आवाजाचं कौतुक करत असतात. खरंच खूप सुंदर आवाज त्यांनी या टायटल सॉन्गमध्ये दिलेला आहे. आणि खूप सुंदर असं गाणं सुद्धा ते गाऊन दाखवतात. त्याच वेळेला आता ते गाणं गात असताना ना त्यांची नजर बरोबर गिरिजाकडे असते आणि गिरिजाला कळतं की हे सगळं गाणं परफेक्ट आपल्यासाठीच गायलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे ना तिला जरा खूप जास्त असं अनकम्फर्टेबल वाटत असतं. आता इकडे मात्र नागेश्वराच गायक गाणं गाऊन झाल्यानंतर पुढे अनाउन्समेंट करायलाच येणार असते. ती म्हणजे पुन्हा एकदा सायली. कारण सायलीने सांगितलेलं असतं
की बघा एकदा पहिल्यांदा झालं कल्पना आणि त्यासोबत वासंतीचं. आता नागेश्वरांच गाऊन झालेलं असतं. मग आता बारी असते गिरिजांच्या बाबांची. मग आता गिरिजांच्या बाबांना सुद्धा सांगितलं जातं. पण गिरिजाचे बाबा बोलतात की मला काही गाणं वगैरे गाता येत नाही, मी काहीच करू शकत नाही. मग मोनू बोलतो, अरे काय आपल्याला गाणं तर गाता येऊ शकतं. असं कसं म्हणताय, आपण गाणं नको गाऊया, डान्स तर करू शकतो ना, असं आता मोनू म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र विशाखा सुद्धा आता नवीन साडी वगैरे घालून बाहेर आलेली असते. नागेश्वरच गाणं तर उत्तम झालेलं असतं. त्यानंतर खूप छान असा टाळ्या वाजवून वर्षा सुद्धा केला जातो. आता पुढे मात्र मोनू, त्यासोबत गिरिजाचे बाबा आणि विशाखा येऊन डान्स सादरीकरण करणार असतात. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.